एका माणसाने आयुष्यभर केसाला तेल चोपडलं पण बुद्धी नाही आली. राज ठाकरेंची उच्च शिक्षण तंत्रज्ञान मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर बोचरी टीका. मोदी म्हणाले ते मला 100% मान्य, मात्र तुमच्या पक्षातील लोक जी भाषा बोलतात त्याचं काय? राज ठाकरेंचा भाजपवर टोला. अजित डोवाल यांच्या टिप्समुळे 13 बॉम्बस्फोट प्रकरणांचा उलगडा झाला, तर देशाची अंतर्गत सुरक्षा डोवालांमुळे अधिक बळकट. गृहमंत्री अमित शहांकडून डोवालांचं कौतुक. राजकीय सुरक्षा दुसरे धुरंधर या ठिकाणी आलेले आहेत. राजकीय सुरक्षा सांभाळणाऱ्या धुरंधराला राजकारणातील धुरंधराकडून पुरस्कार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अमित शहांवर स्तुतीसुमन. अजित डोवाल यांनी राष्ट्र सुरक्षेकरता घेतलेले निर्णय हीच त्यांची ओळख. अजित डोवाल हे खरे धुरंधर. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून अजित डोवाल यांचं कौतुक. सुप्रीम कोर्टात सुनावणी वेळी चिन्ह आपल्यालाच मिळेल, नाही मिळालं तर चिन्ह गोठवलं जाईल. उद्धव ठाकरेंचं पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत वक्तव्य. नाशिकच्या खड्ड्यांवरून राऊत भुजबळांमध्ये जुंपली. खड्ड्यांबाबत भुजबळांची जबाबदारी नाही का? राऊतांचा भुजबळांना सवाल. ते सगळं पोचतं ना, परत परत काय बोलायचं? शहाण्याला शब्दाचा मार पुरेसा आहे. नाशिकच्या खड्ड्यांवरून भुजबळांचा गिरीश महाजन यांना टोला. बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. काही सविस्तर बातम्या बघणार आहोत. नाशिकची बातमी सुरुवातीला. नाशिकमध्ये खूप सारे खड्डे आहेत आणि त्या खड्ड्यांवरून संजय राऊत आणि भुजबळांमध्ये जुंपली. खड्ड्यांबाबत भुजबळांची जबाबदारी नाही का, असा सवाल संजय राऊतांनी केला. तर खड्ड्यांबाबत माझी काय जबाबदारी, असा प्रतिप्रश्न भुजबळांनी केला. प्रत्येक कामाकरता वेगवेगळी यंत्रणा असते, असं भुजबळांनी म्हटलेलं आहे. संजय राऊत आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये जुंपलेली आहे आणि विषय ठरलेला आहे नाशिकचे खड्डे. छगन भुजबळांची जबाबदारी नाही का? तुम्ही नाशिकचं नेतृत्व करताय. तुम्ही नाशिक जिल्ह्यातून निवडून आलेला आहात, मंत्री आहात नाशिक जिल्ह्यातून निवडून आलेले. मग त्या खड्ड्यांची जबाबदारी गिरीश महाजनला कोणी नाशिकचा नेता मानत नाही, भुजबळांना मानतात. भुजबळांनी काय केलं कॅबिनेटमध्ये? किती आकांडतांडव केलं? टेबलावरती किती वेळा मूठ आपटली आहे नाशिकच्या रस्त्यावर? सांगा. माझी काय जबाबदारी आहे? मी आहे, मंत्री आहे, पण इथं महानगरपालिका इथं वेगळी आहे. ते कुंभमेळ्याच्या कामासाठी जे आहेत रस्ते खोदलेले त्यांच्या समिती वेगळ्या आहेत, तिथे आयुक्त वेगळे आहेत, महानगरपालिका कमिशनर ते तिथे वेगळे आहेत. संजय राऊत यांचे सुद्धा जे नगरसेवक आहेत त्या सगळ्यांनी आवाज उठवायला पाहिजे ना. नाशिकच्या खड्ड्यांवरून मंत्री छगन भुजबळांनी गिरीश महाजन यांना टोला लगावला. गिरीश महाजनांना जे सांगायचं होतं ते काल सांगितलं. शहाण्याला शब्दांचा मार पुरेसा आहे, असा भुजबळांनी टोला लगावलेला आहे. परत परत काय बोलायचं? शहाण्याला शब्दाचा मार पुरेसा आहे. परत परत काय बोलायचं? शहाण्याला शब्दाचा मार पुरेसा आहे. बातमी आता सांगलीमधून. सांगलीच्या जतमध्ये 4 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करणारा आरोपी, ज्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. जत तालुक्याच्या कर्जगी या गावामध्ये ही घटना घडलेली होती. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये अत्याचाराची घटना घडलेली होती. सांगली जिल्हा आणि सत्र न्यायालयाचा निकाल समोर आलेला आहे. 4 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. जत तालुक्याच्या कर्जगी या गावामध्ये ही घटना घडली आहे. त्याला फाशीची शिक्षा सुनावली गेलेली आहे. जे छायाचित्र तुम्ही बघताय ते त्याच नराधम आरोपीचं आहे, ज्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या फेब्रुवारीमध्ये या 4 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार केला होता या नराधमानं. जत तालुक्यातली ही घटना.
जत तालुक्यातल्या कर्जगी या गावामध्ये ही घटना घडली. एका 4 वर्षाच्या चिमुकलीवर या नराधमानं अत्याचार केलेला होता. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये ही घटना घडली. अत्यंत दुर्दैवी ही घटना होती. त्यानंतर त्याचा निकाल समोर आलेला आहे. अयोध्येतल्या राम मंदिरातल्या देणगी अपहार प्रकरणावरून आरोप प्रत्यारोप होत आहेत. राजकारण रंगतंय. याच मुद्द्यावर राज ठाकरेंनी सुद्धा भाष्य केलं आणि एक खळबळजनक आरोप केला. राम मंदिरातील अपहारानंतर आता सिद्धिविनायक मंदिराबाबत सुद्धा राज ठाकरे यांनी गंभीर आरोप केलेला आहे. सिद्धिविनायक मंदिरामध्ये दरवर्षी 18 कोटींची चोरी होते असा राज ठाकरेंनी आरोप केलेला आहे. सिद्धिविनायक मंदिरातील दानपेटीतील चोरीबाबत वरिष्ठ पातळीवर चौकशी करण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक पत्र आलेलं आहे. ते पत्र राज ठाकरे यांनी वाचून दाखवलं. इतकंच नाही तर राम मंदिरातील अपहार प्रकरणामध्ये भाष्य केलंय. राम मंदिरातील दानाची चोरी होतेच कशी? दान चोरीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीच का बोलत नाहीत असा सवाल राज ठाकरेंनी केला. राम मंदिरासारखं इतकं भावनिक दृष्ट्या महत्वाचं असलेलं एक राम मंदिर उभं राहतं आणि त्या राम मंदिरामध्ये 1400 कोटी, आता नुसता जस्ट आकडा आलेला आहे, 1400 कोटी रुपयांची चोरी होते. आणि याच्यावरनं सरकारमध्ये असलेले कोणीही त्याच्यावरती बोलायला तयार होत नाहीत. राम मंदिरावरती मत मागताना बरोबर गेलात तुम्ही. मग ज्या वेळेला 1400 कोटी रुपयांची चोरी झाली, पंतप्रधान स्वतः एकटे गेले होते. सगळेजण बाजूला उभे होते. स्वतः एकट्याने जाऊन तिकडे जाऊन पूजा केली, प्रतिष्ठापना केली, सगळ्या गोष्टी केल्या. पंतप्रधानांनी याच्यावरती बोलायला नको राम मंदिराच्या चोरीबद्दल? का त्या अयोध्येमधनं एक खासदार निवडून नाही आला म्हणून आमचा संबंध तुटला असं आहे? 18 कोटी रुपये दर वर्षाचे सिद्धिविनायक मंदिरामधनं चोरी होतीये. आपण भाबडेपणाने, भाविकपणे आपण तिकडे जातोय, दानपेटीमध्ये आपण टाकतोय. हे असल्या चोऱ्या होत आहेत. ही माणसं सगळी मंदिरं लुटतायत. हाच तो तरुण, हेच ते विद्यार्थी परीक्षांच्या वेळेला नोकरीसाठी मंदिरामध्ये जातायत, पायऱ्या झिजवतायत, सांगतायत देवाला मला नोकरी मिळू देत, आणि त्याच मंदिरामध्ये चोऱ्या होत आहेत. तिकडचेच विश्वस्त चोऱ्या करतायत. तिकडचीच माणसं चोऱ्या करतायत. हा आमचा धर्म, ही आमची धर्माची मंदिरं. सरकारवरती विश्वास ठेवता येत नाही म्हणून मंदिरात जावं, तर मंदिरावरती विश्वास ठेवता येत नाही. ही जर समजा देशाची परिस्थिती असेल, होईल काय? रस्त्यावरतीच उद्रेक होईल. आज अनेक गोरक्षक गाड्या पकडतायत, गायी पकडतायत, सगळ्या पकडतायत. आणि हेच आमचेच पंतप्रधान ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन सांगतायत की बीफ एक्सपोर्ट मध्ये भारत हा 1 नंबरचा देश आहे. बीफ एक्सपोर्ट मध्ये ते कापल्याशिवाय होणार आहे का एक्सपोर्ट मध्ये आपण 1 नंबरचे? मग त्या गोरक्षकांचं काय करायचं? आपण करतोय काय? देश चाललाय कुठे? देश काय विचार करतोय? काय कशाचा कशाला ताळमेळ नाही. बस